हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी धमाकेदार ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, शेवटी मल्हार आणि नुपूरचं लग्न जमलंय आणि लग्नाच्या विविध विधींना सुरुवात झाली आहे. मल्हार आणि नुपूरच्या लग्नाचं केळवण लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यात दोघांचा सुद्धा लूक खूप छान आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आशा ही नुपूरला सांगते, नुपूर, जर सागरिका मॅडमने एखादी मुलगी मल्हारसाठी पाहिली असेल तर मल्हार त्यांना नकार देणार नाही आणि लग्नासाठी नक्कीच होकार देईल. नुपूर खूप घाबरते आणि म्हणते, नाही, हे शक्य नाहीये. मल्हार सर असं दुसऱ्या मुलीशी लग्न करू शकत नाही. आशा विचारते, हे तू काय बोलतेयस? मल्हारच्या मनात एखादी दुसरी मुलगी आहे का जिच्याशी त्याला लग्न करायचंय? तर नुपूर सांगते, हो, कारण मल्हार सरांनी मला सांगितलंय की ते माझ्याशिवाय नाही जगू शकत. मल्हार सरांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यांना माझ्याशी लग्न करायचंय. हे ऐकून आशा आणि अन्वयला खूप आनंद होतो आणि नुपूर या दोघांकडे पाहते. आशा तिला विचारते, नुपूर, मल्हारचं तुझ्यावर प्रेम आहे, त्याला तुझ्याशी लग्न करायचंय, पण तुझं मल्हारवर प्रेम आहे का? तुला मल्हारशी लग्न करायचंय का? आता मल्हारबद्दल आशाच्या या प्रश्नांचं काय उत्तर द्यावं हाच प्रश्न नुपूरला पडतो आणि नुपूर गप्प बसते. आणि इकडे रेवती मावशी आपल्या घरी असते आणि देवाला नमस्कार करते. तेवढ्यात तायडी तेथे येते. तायडीने एक भारी प्लॅन बनवलेला असतो. तायडी ही रेवती मावशीला विचारते, काय काकू, एकदम खुश दिसतेस तू? तर काकू सांगते, हो, मी आज खूप खुश आहे, कारण इतक्या दिवसांपासून माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली आहे. मल्हारला एक मुलगी पसंत पडली आहे आणि ते सुद्धा नुपूरसारखी चांगली मुलगी. मल्हारचं लग्न होतंय ना, याचा मला खूप आनंद झाला आहे. तायडी सुद्धा चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते आणि म्हणते, हो. रेवती मावशी तिला विचारते, मला माहिती आहे तायडे, तुला नुपूर जास्त आवडत नाही ना? तर तायडी सांगते, हो, ते तर खरं आहे, मी तुला खोटं नाही बोलणार. नुपूर मला आवडत नाही आणि त्याचं एक कारण सुद्धा आहे. पण जाऊ दे, आता त्याबद्दल बोलून काहीच फायदा नाही आहे. जे झालंय ते खूप चांगलं झालंय असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. इकडे आशा ही नुपूरला विचारते, नुपूर, हे काय चाललंय तुझं? तू सांगतेस की मल्हारचं तुझ्यावर प्रेम आहे, त्याला तुझ्याशी लग्न करायचंय, पण तुझ्या मनात त्याच्याबद्दल काय आहे? तुला त्याच्याशी लग्न करायचंय की नाही हे तू सांगतच नाहीये. तुला काही विचारलं की तू गप्प बसतेस. नुपूर खूप दुःखी होते, इमोशनल होते आणि म्हणते, आई, कारण तुझ्यासमोर हे मी नाही सांगू शकत. आशा विचारते, पण का? तर नुपूर म्हणते, तू वेदांची आई आहे आणि तुझ्या समोरच मी कसं सांगणार की मी तुझ्या मुलाला विसरून माझ्या नवीन आयुष्याची स्वप्न पाहतीये, दुसऱ्या एखाद्या जोडीदाराचा विचार करतीये. आशाला खूप वाईट वाटतं आणि आशा नुपूरला समजावून सांगते, नुपूर, तू तुझ्या नवीन आयुष्याचा, नवीन जोडीदाराचा जेवढा विचार केला नसेल ना, तू तुझ्या नवीन आयुष्याची जेवढी स्वप्न पाहिली नसतील ना, तेवढी स्वप्न मी पाहिली आहेत. माझी इच्छा आहे की तू दुसऱ्या मुलाशी लग्न करावं. कदाचित मी जगातील अशी पहिली आई असेल जिला असं वाटत असेल की तिच्या सुनेने आपलं नवीन आयुष्य सुरुवात करावी आणि दुसऱ्या मुलाशी लग्न करावं. नुपूर खूप इमोशनल होते आणि रडू लागते. आणि इकडे रेवती मावशी मात्र खुश असते आणि तायडीला सांगते, मल्हार आणि नुपूर या दोघांची जोडी अगदी अनुरूप आहे. तर तायडी म्हणते, नाही काकू, आता दोघांचं लग्न जमलंय म्हणून बोललं नाही पाहिजे, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. त्या दोघांची जोडी अनुरूप नाहीये. कोठे आपला मल्हार, एवढा मोठा बिझनेसमन, किती श्रीमंत, त्याचं स्टेटस आणि नुपूरचं स्टेटस सारखं नाहीये. आणि नुपूर काय तर म्हणे एक स्वयंपाकी, त्यामुळे त्यांचं दोघांचं हे जे स्थळ आहे ना, ते अनुरूप तर नक्कीच नाहीये. तर रेवती मावशी म्हणते, पण तायडे? तर तायडी म्हणते, नाही काकू, मला मान्य आहे की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यांचं लग्न ठरलंय, ही मल्हारची इच्छा आहे. पण तुला माहिती आहे ना, मला मल्हारची किती काळजी वाटते आणि आपला मल्हार आता खूप साधा भोळा आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर काही वाईट होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे, दुसरं काही नाही. तर रेवती मावशी म्हणते, तायडी, तू काळजी करूच नको, मी नुपूरला ओळखलंय. नुपूर खूप चांगली मुलगी आहे आणि ती आपल्या मल्हारला नेहमीच सुखात ठेवेल. आणि त्याच वेळेस चक्क मीना तेथे पोहोचते. आता तायडीने मीनाला सांगितलं होतं की उद्या सकाळी 10 वाजता आमच्या घरी यायचं आणि मीनाने तिचं काम चोख बजावलेलं असतं. इकडे नुपूर ही खूप इमोशनल झालेली असते आणि आशा तिला म्हणते, नुपूर बोल, नुपूर सांग, तुझं मल्हारवर प्रेम आहे की नाही? तू मल्हारशी लग्न करणार की नाही?
माझा तुला पूर्ण पाठिंबा असेल. तू माझा किंवा वेदांचा विचार करू नको. आज वेदांत जेथे कोठे असेल ना, त्याला सुद्धा हेच हवं असेल की तू मल्हारशी लग्न करावं, आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करावी. मला असं आयुष्यभर दुःखात नाही पाहायचंय ना वेदांतला. खरं सांग, तुझं मल्हारवर प्रेम आहे का? तुला मल्हारशी लग्न करायचंय का? तू त्याच्याबरोबर नवीन आयुष्याची स्वप्न पाहतेस का? आणि नुपूर सांगते, हो आई, माझं मल्हार सरांवर खूप खूप प्रेम आहे. हे ऐकून अन्वय आणि आशाला खूप आनंद होतो आणि नुपूर रडत रडत आशाला घट्ट मिठी मारते. पण तिच्या डोळ्यातील हे अश्रू आनंदाश्रू असतात. ती खूप खुश असते, कारण वेदांत गेल्यानंतर तिने खऱ्या अर्थाने आता नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. तेवढ्यात अन्वय तिला सांगतो, काळजी करू नकोस, मल्हारसाठी कोणतंही स्थळ आलेलं नाहीये, त्याचं लग्न काही जमत नाहीये. नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर या दोघांकडे आश्चर्याने पाहते. तर आशा तिला सांगते, आता तू तुझ्या मनातलं काही सांगत नव्हतीस, मग आम्ही सुद्धा विचार केला थोडं खोटं बोलून बघावं. थोडंसं खोटं बोलल्याने तुझ्या मनातलं खरं बाहेर येतं की नाही, यासाठी आम्ही हे सगळं केलं. नुपूरला आश्चर्याचा धक्काच बसतो. तिचा विश्वास बसत नाही की आशा आणि अन्वयने असा प्लॅन तयार केला होता. आणि मग आशा ही नुपूरला सांगते, नुपूर, आत्ताच्या आत्ता जायचं आणि मल्हारला हे सांगायचं जे तुम्हाला आत्ता सांगितलंय. नुपूर म्हणते, पण आई आत्ता? तर आशा सांगते, नाही नुपूर, आता उशीर करायचा नाही. आत्ताच्या आत्ता मल्हारला भेटायला जायचं, त्याला हे सगळं सांगायचं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, कर त्याला फोन. आणि इकडे मल्हार हा सुद्धा नुपूरला भेटायला निघालेला असतो. पण मला तुला भेटायचंय हे त्याने नुपूरला सांगितलेलं नसतं. तो दीपला कॉल करतो आणि विचारतो, दीप, मी तुला जसं सांगितलं होतं तशी सगळी अरेंजमेंट झाली आहे ना? दीप हो म्हणतो. आणि मग मल्हार हा नुपूरला कॉल करून भेटायला बोलवणार. इतक्यात आशाच्या सांगण्यावरून नुपूरच त्याला कॉल करते. मल्हार फोन उचलतो आणि म्हणतो, नुपूर, आत्ता मी तुलाच कॉल करणार होतो आणि तुझं नाव फ्लॅश झालं. नुपूरला सुद्धा आश्चर्य वाटतं. नुपूर म्हणते, सर, मला तुम्हाला भेटायचं आहे, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मल्हार विचारतो, कोणती? तर नुपूर म्हणते, सर, असं फोनवर नाही, आपण भेटूनच बोलूया ना? तर मल्हार म्हणतो, मी सुद्धा तुला तेच सांगण्यासाठी कॉल करणार होतो की आपण भेटूया, मला सुद्धा तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. नुपूर विचारते, काय? तर मल्हार म्हणतो, मला जे सांगायचं आहे ते सुद्धा आपण भेटूनच बोलूया. नुपूर म्हणते, ठीक आहे सर. आणि हे दोघे चांगलेच खुश असतात. तर इकडे रेवती मावशी आणि तायडी मीनाला बसायला सांगतात. रेवती मावशी विचारते, तुमचं अचानक कसं येणं झालं? तायडी म्हणते, हो ना, काही महत्त्वाचं काम होतं का? न कळवता तुम्ही अचानक आल्या. तर मीना म्हणते, सॉरी बरं का, मी तुम्हाला न विचारता न सांगताच आले. तर रेवती मावशी म्हणते, अहो त्यात काय सॉरी म्हणायचं, आता घर म्हटलं की माणसांची ये जा सुरूच असणार. बोला ना तुम्ही तुम्ही अचानक येथे कशा आल्या? पण त्याआधी सांगा तुम्ही काय घेणार, सरबत की चहा? आणि मीना लगेच म्हणते, कोल्ड कॉफी. हे ऐकून रेवती मावशी आणि तायडीला मोठा धक्काच बसतो. तायडी मीनाकडे रागारागाने पाहते, तिला डोळे दाखवते आणि मीना म्हणते, मी तर चेष्टा करत होते, सरबत सरबत, आत्ताच मी बाहेरून आले ना, सरबत द्या मला. लगेच रेवती मावशी ही आपल्या स्टाफला सरबत आणायला सांगते. आणि मग मीना सांगते, माझं आहे ना तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. कसं आहे ना, आमचा जो वेदांत आहे ना, त्या वेदांच्या आठवणीत आम्ही दर महिन्याला एका अनाथ आश्रमाला किराणा देतो, म्हणजे पैसे देतो किराण्यासाठी. आणि नुपूरच हे काम करत असते. ती अनेक लोकांकडून दान गोळा करते आणि मग तेथे पोहोच करते ते पैसे. पण आता आपली नुपूर खूप जास्त बिझी ना, त्यामुळे तिला वेळच नाही आहे. म्हणून हे दान गोळा करण्याचं काम आहे ना मीच करत होते. आणि या महिन्यात आहे ना पैसेच नाही जमले, त्यामुळे नुपूर खूप टेन्शनमध्ये होती. कारण आता वेदांच्या आठवणीत ती हे करते ना. मीना ही जाणून बुजून वेदांत 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 असं म्हणत असते. आणि मीना सांगते, आता वेदांच्या आठवणीत एवढं पुण्यकर्म करायचं आहे आणि पैसेच जमले नाही, मग काय करायचं? त्यात खंड पडेल ना, म्हणून मी तुमच्याकडे आले. कारण तुम्ही एवढे श्रीमंत आहात, तुम्ही तर आम्हाला पैसे नक्कीच देऊ शकता, मदत नक्कीच करू शकता, तेवढंच वेदांतला बरं वाटेल. आणि मग रेवती मावशी म्हणते, हो हो, आम्ही नक्की तुम्हाला मदत करू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि रेवती मावशी ही मीनाला विचारते, पण तुम्ही हे जे वेदांतचं नाव घेताय, तो वेदांत कोण आहे? तुमचा कोणी नातेवाईक आहे का? तर तायडी सांगते, अगं काकू, तुला माहीत नाही आहे का, वेदांत म्हणजे नुपूरचा न झालेला नवरा. हे ऐकून रेवती मावशीला जबर धक्काच बसतो. म्हणजे अख्ख्या जगाला माहिती आहे, फक्त रेवती मावशीला माहीत नाही आहे की नुपूरचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या दिवशीच तिचा नवरा वेदांत देवाघरी गेला होता. रेवती मावशी विचारते, नुपूरचं लग्न ठरलं होतं? तर
तायडी सांगते, हो तुला माहीत नाही आहे का, अगं नुपूरचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या दिवशी वेदांचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला. रेवती मावशीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग मीना आपला धिंगाणा सुरू करते. काय सांगू तुम्हाला, नवरदेव घोड्यावर येण्याऐवजी तिरडीवर आला होता, तिरडीवर. आणि बाई 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 असं म्हणून मीना ढसाढसा रडू लागते. रेवती मावशीला जबर धक्का बसतो आणि तिला धक्का बसलाय हे पाहून तायडी खूप खुश होते, कारण तिचा हाच प्लॅन असतो आणि प्लॅन यशस्वी झालाय म्हणून तिला आनंद होतो. तर इकडे मल्हार आणि नुपूर आपल्या ठरलेल्या ठिकाणी एकमेकांना भेटण्यासाठी जात असतात. नुपूर रिक्षात असते आणि मल्हार त्याच्या गाडीत असतो. पण दोघेही एकमेकांच्या विचारात पूर्णपणे रंगून गेलेले असतात. दोघांना सुद्धा फक्त एकमेकांचीच आठवण येत असते. नुपूरला आठवतं की मल्हारने आजपर्यंत किती वेळेस तिचं रक्षण केलंय. मल्हार म्हणाला होता, नुपूर तुला कुणी काही बोललेलं मी सहन नाही करू शकत. आणि त्याच वेळेस आशाने आपल्याला विचारलं की तुझं मल्हारवर प्रेम आहे का. मी हो म्हणाले. तर मल्हारला आठवतं जिया मला म्हणाली होती, ब्रो नुपूरला असं प्रपोज कर ना की ती सगळं जुनं काही विसरून गेली पाहिजे आणि तुझ्या प्रेमातच वेडी झाली पाहिजे. मल्हार आणि नुपूर दोघे खूप खुश असतात. आज आपण आपल्या प्रेमाची कबुली देणार आहोत याचा त्यांना खूप आनंद झालेला असतो. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. पण इकडे रेवती मावशीला मात्र जबर धक्का बसलेला असतो. रेवती मावशी विचारते, तायडे मला खरं खरं सांग, हे सगळं नेमकं काय आहे, मला तर याबद्दल काहीच माहीत नाही आहे. तायडी विचारते, तुला खरंच माहीत नाही आहे. मला असं वाटलं मल्हारने आता नुपूरशी लग्न ठरवलंय तर त्याने तुला सगळं सांगितलं असेल, तुला कॉन्फिडन्समध्ये घेतलं असेल. रेवती मावशी सांगते, नाही मला याबद्दल काहीच माहीत नाही आहे. आणि मग तायडी तिला झालेला सगळा प्रकार मीठ मिरची लावून सांगते. अगं काकू तुला काय सांगू काय झालेलं. नुपूरचं लग्न ठरलं होतं वेदांत नावाच्या मुलाशी. सगळं लग्न ठरलं, सगळे विधी झाले, तिला हळदसुद्धा लागली होती. आणि लग्नाच्या दिवशीच तो मुलगा लग्नाच्या हॉलवर येत होता आणि अचानक एका गाडीने त्याला उडवलं आणि मग त्याचा जागच्या जागी मृत्यू झाला. ऑन द स्पॉट तो मेला. हे ऐकून रेवती मावशीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता एवढं सांगितल्यानंतर सुद्धा यात नुपूरची काय चूक हे कोणत्याही व्यक्तीला कळेल. पण रेवती मावशीला सुद्धा वाटतं, अरे देवा नुपूर तर अपशकुनीच आहे. आणि मग तायडीने सगळं मीठ मिरची लावून सांगितल्यानंतर आपल्या मीनाचा नंबर लागतो आणि मीना म्हणते, तेव्हापासूनच उष्ट्या हळदीची असा आमच्या नुपूरवर शिक्का लागला आणि सगळे तिला उष्ट्या हळदीचीच म्हणू लागले. पण आता काय करणार, शेवटी तिच्या पत्रिकेमध्येच असं लिहिलंय की तिला नवऱ्याचं सुख कधी मिळणारच नाही. तिचं लग्न ज्या मुलाशी होईल तो मुलगा देवाघरी जाईल. मग आपण तरी काय करणार. हे ऐकून रेवती मावशीच्या पायाखालची जमीनच सरकते की नुपूरच्या पत्रिकेत असं लिहिलंय की नुपूरला नवऱ्याचं लग्नाचं सुख मिळणार नाही आणि तिचा नवरा हा देवाघरी जाईल. रेवती मावशी खूप घाबरते आणि मीना ही जोरात, आता काय होणार माझ्या नुपूरचं, आम्हाला तर खूप काळजी वाटते असं म्हणून रडत असते. आणि तायडी तिला डोळे दाखवते, शांत व्हा, बस झालं, शांत व्हा. आणि मीना शांत होते. पण रेवती मावशी मात्र अशांत झालेली असते. तिचं मन खूप अशांत झालेलं असतं. तिने आत्ताच मल्हार आणि नुपूरच्या लग्नाची स्वप्न पाहिली होती, पण ती सगळी स्वप्न बेचिराग झालेली असतात. आणि मल्हारसाठी नुपूर योग्य नाहीये अशी उष्ट्या हळदीची, जिच्या पत्रिकेत दोष आहे अशा मुलीचं मल्हारशी लग्न होऊ नये असाच विचार ती करत असते. आणि तिच्याकडे पाहून तायडी मात्र भलतीच खुश होते. तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. आणि इकडे मल्हार हा लोकेशनवर पोहोचलेला असतो. खरंच तरी खूप सुंदर लोकेशन ठरवलेलं असतं. एकदम समुद्र किनाऱ्यावर आणि संध्याकाळची वेळ असते, सूर्यास्त होण्याची वेळ. त्यामुळे हे लोकेशन आणखीनच सुंदर दिसत असतं. मल्हारने छान सजावट केलेली असते. संपूर्ण रेस्टॉरंट फक्त त्याच्यासाठीच बुक असतं. एकच टेबल असतो, त्यावर सुद्धा छान सजावट केलेली असते. आणि आज कॅन्डल लाईट डिनर करायचा असंच त्याने ठरवलेलं असतं. मल्हार सगळं चेक करत असतो की सगळं काही ठीक झालंय की नाही. आज मला कोणत्याही परिस्थितीत नुपूरला आय लव्ह यू म्हणायचं आहे, माझ्या मनातील भावना सांगायच्या आहे. आज मी मागे नाही हटणार, काही झालं तरी मी नुपूरला आय लव्ह यू म्हणणारच असं त्याने ठरवलेलं असतं. आणि तो प्रॅक्टिस करत असतो की तो नुपूरला कसं आय लव्ह यू म्हणणार, कसं प्रपोज करणार. आणि तेवढ्यात नुपूर तेथे पोहोचते आणि मल्हार आणि नुपूरची नजरानजर होते. दोघे एकमेकांना पाहतात आणि एकमेकांना पाहताच अचानक बॅकग्राऊंडमध्ये, किती सांगायचं आहे मला,
हे अतिशय सुंदर मराठी रोमॅन्टिक गाणं सुरू होतं आणि मल्हार नुपूर एकमेकांकडे पाहत असतात. नुपूर ही मल्हारच्या दिशेने येत असते, मल्हार तिच्याकडे पाहत असतो आणि किती सांगायचंय मला हे गाणं सुरू असतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे, तुम्हाला सुद्धा आवडणार. नुपूर ही पुढे पुढे येत असते आणि जेव्हा ती पायऱ्यांजवळ येते तेव्हा मल्हार आपला हात पुढे करतो. नुपूर त्याच्याकडे एकटक पाहतच राहते आणि त्याच्या हातात हात देते. मल्हार तिला वर घेतो आणि मग त्यानंतर हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. गाणं संपतं. मल्हार हा पहिल्यांदाच या कॅज्युअल लुकमध्ये असतो. नुपूर हे पाहून खुश होते आणि मल्हारला म्हणते, सर आज तुम्ही खरंच वेगळे दिसताय. मल्हार विचारतो का? तर नुपूर सांगते, आजपर्यंत मी तुम्हाला फक्त फॉर्मल्समध्येच पाहिलं आहे आणि आज तुम्ही या कॅज्युअल लुकमध्ये आहात आणि खरंच तुम्ही खूप छान दिसताय. मल्हार म्हणतो, आज मी पहिल्यांदा तुझ्यासमोर कॅज्युअल लुकमध्ये आलो आहे, पण मी जे तुला सांगणार आहे ना ते कॅज्युअली घेऊ नको, ते मात्र तू सिरियसलीच घे बरं का. नुपूर विचारते, सर तुम्हाला असं काय सांगायचं आहे? तर मल्हार म्हणतो, हो मला तुला सांगायचं आहे. तर नुपूर म्हणते, नाही सर आधी मला बोलू द्या. मल्हार म्हणतो, नाही नाही आधी मला बोलू दे, माझं ऐकून घे. तर नुपूर म्हणते, नाही सर लेडीज फर्स्ट. आता यापुढे मल्हारला काही बोलताच येत नाही, तो काय जेंट्स फर्स्ट म्हणू शकत नाही. मल्हार म्हणतो, ठीक आहे. नुपूर म्हणते, सर कसं आहे ना, मी तुम्हाला बोलू दिलं असतं, पण आज जर मी बोलू शकले नाही ना तर कधीच बोलू शकणार नाही. आज मी खूप प्रॅक्टिस केली आहे, हिंमत एकवटून आली आहे, म्हणून मला बोलू द्या. मल्हार म्हणतो, ठीक आहे नुपूर, तुला जे काही बोलायचं आहे ते बोल. आणि मग नुपूर आपलं बोलणं सुरू करते. नुपूर ही मल्हारला म्हणते, मल्हार सर खरंच तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून मला जगायला शिकवलंय. कारण वेदांत गेल्यानंतर मी आयुष्यात जगणंच विसरून गेले होते. आयुष्य कसं जगायचं हेच मला कळत नव्हतं. जे काही चाललंय ते ठीक चाललंय असं मला वाटायचं. आयुष्यात जे काही होतंय ते योग्यच होतंय. आता यापेक्षा वेगळं काय जगायचं, सगळं चांगलंच चाललंय ना असा विचार करून मी जगायचे. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि तुम्ही मला नव्याने जगायला शिकवलं की आयुष्य हे असं दुःखी होऊन रडत जगण्याची गोष्ट नाही आहे, तर आयुष्य ही लढून जगण्याची गोष्ट आहे. की आयुष्यामध्ये आनंदाने जगायचं असतं, खुश राहायचं असतं, लढायचं असतं आणि तुम्ही मला ते शिकवलं. हसायचं असतं ते तुम्ही मला शिकवलं. आणि मल्हार सर खरंच तुम्ही माझ्या आयुष्यात आहे ना काहीतरी वेगळंच बनून आला आहात. तुम्ही माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलंय. नुपूर ही बडबड करतच राहते. मल्हारला कळतच नाही की नुपूरला काय बोलायचंय. मल्हार विचारतो, नुपूर नेमकं तुला काय म्हणायचंय? मी तुझ्या आयुष्यात काय बदल घडून आणलाय याबद्दल तुला काही बोलायचंय का? तर नुपूर म्हणते, सॉरी सर मी ऑफ ट्रॅक गेले होते. मला जे बोलायचं होतं ना ते मी बोलू शकत नव्हते. सर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जेव्हापासून माझ्या आयुष्यात आला आहात ना, मी तुमच्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे मला ही कल्पना सहन होत नाही की तुम्ही माझ्या आयुष्यात नाही आहात किंवा मी तुम्हाला आज नाही पाहू शकणार. तुम्हाला पाहिल्याशिवाय माझा दिवस चांगला होतच नाही. मल्हार नुपूरकडे आश्चर्याने पाहत असतो, कारण मल्हारला अपेक्षितच नसतं की नुपूरसुद्धा त्याला प्रपोज करायला किंवा आय लव्ह यू म्हणायला आली आहे. पण नुपूरने सुद्धा ठरवलेलं असतं की आज मल्हारला प्रपोज करायचं, आय लव्ह यू म्हणायचं. नुपूरला भरून आलेलं असतं, काय बोलू किती बोलू असं तिला झालेलं असतं आणि मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर तिच्या भावनांना वाट मोकळी करून देत असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मल्हार आणि नुपूर हे दोघे शेवटी एकमेकांना भेटलेत आणि लवकरच एकमेकांना ते प्रपोज करणार आहेत. माझं तुझ्यावर प्रेम आहे हेच सांगणार आहेत. पण तिकडे तायडीने सुद्धा मोठा गेम खेळलाय. रेवती मावशी ही थोडी देवभोळी आहे. ती पत्रिका ग्रह तारे या गोष्टींमध्ये मानते, शकून अपशकून या गोष्टीमध्ये मानते. याचा फायदा घेऊन तिने नुपूरचं सगळ्यात मोठं सत्य की ती उष्ट्या हळदीची आहे, तिचा होणारा नवरा लग्नाच्या दिवशी देवाघरी गेला होता, हे आता सांगितलंय. त्यामुळे रेवती मावशी चक्क मल्हार आणि नुपूरच्या लग्नाविरुद्ध गेली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू मल्हार आणि नुपूर हे दोघे एकमेकांना प्रपोज करणार. नुपूर मल्हारला म्हणेल, सर मला आयुष्यभर तुमची सोबत हवी आहे. आणि मल्हार उत्तर देणार, शेवटपर्यंत आयुष्यातला प्रत्येक क्षण मी तुझ्याबरोबर घालवणार. प्रत्येक अडचणीत, प्रत्येक सुखात, प्रत्येक दुःखात माझी तुला सोबत असेल.
आणि मल्हार हा चक्क गुडघ्यावर बसून नुपूरला प्रपोज करणार की नुपूर, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. नुपूर खूप खुश असेल. त्यांचा हा वन्स इन अ लाईफ टाईम आयुष्यातला एकमेव आनंदाचा क्षण असणार. पण त्याच वेळेस तायडी आणि रेवती मावशी तेथे पोहोचतील आणि रेवती मावशी मल्हारला ठणकावून सांगेल, थांब मल्हार, हे लग्न होऊ शकत नाही, हे नातं पुढे जाऊ शकत नाही. नुपूरसारख्या उष्ट्या हळदीच्या मुलीशी मी तुझं लग्न लावून देणार नाही. तर फ्रेंड्स, हे तर झालं पुढील एपिसोडचं. पण लवकरच मल्हार आणि नुपूरचं लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवातसुद्धा झाली आहे आणि या दोघांचं केळवणसुद्धा धूम धडाक्यात झालं आहे. त्यात नुपूर आणि मल्हारचा लूक खूपच सुंदर होता. मग आपल्याला हे सगळं नाही नाही सोडून लवकरच या दोघांच्या लग्नाचे विधी पाहिजेत, दोघांचं लग्न पाहायचं आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.